श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण पद्धती. स्वामी भक्त कवी विष्णू बळवंत थोरात यांच्या मार्गदर्शनानुसार पारायण कधी करावे. श्रींच्या भक्तीला आणि सेवेला काळवेळेचे बंधन नाही. तथापि पारायणासाठी सोमवार, गुरुवार आणि पर्वणीचा काळ उत्तम मानला जातो. दशमी, एकादशी आणि द्वादशी या तिथींना 3 दिवसांचे पारायण करावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीतच संपूर्ण पोथीचे वाचन करावे. आपली श्रद्धा, भक्ती आणि इच्छा यानुसार या संपूर्ण पोथीची 3, 7, 11 आणि 21 अशी पारायणे करावी. किंवा रोज एक अध्याय वाचला किंवा ऐकला तरीही चालेल. पारायणाची वेळ: सकाळीच स्नानानंतर नित्याची देवपूजा करून भोजनापूर्वी पारायण करावे. पारायणाची पद्धत: वेळ निश्चित केल्यास उत्तम. स्नान करून शुद्ध वस्त्रे नेसावी. मस्तकी गंध लावावा. नित्याची देवपूजा करावी. कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करावे. वडीलधायांना वंदन करावे. पारायणाची पद्धत: वेळ निश्चित केल्यास उत्तम. स्नान करून शुद्ध वस्त्रे नेसावी. मस्तकी गंध लावावा. नित्याची देवपूजा करावी. कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करावे. वडीलधायांना वंदन करावे. म्हणा श्री स्वामी समर्थ.